नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना या योजनेबद्दल खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तसेच या योजनेसाठी कोणते जिल्हे पात्र ठरणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने 2025 मध्ये जाहीर केलेल्या या योजनेत आपण जर पाहायला गेलं तर 21 एप्रिल 2026 रोजी या योजनेचा महत्त्वपूर्ण GR आला असून खरीप हंगाम 2026 पासून राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाली आहे। या योजनेत शेतकऱ्यांना मोफत बियाणं, 25 लाखापर्यंत अनुदान असेल। समजा तुम्हाला एक डाळ मिल किंवा फळ प्रक्रिया केंद्र सुरू करायचे आहे आणि त्याचा एकूण खर्च 50 लाख रुपये आहे। जर त्या योजनेत 50% अनुदान असेल तर सरकार तुम्हाला 25 लाख रुपये देईल आणि उर्वरित 25 लाख रुपये तुम्हाला स्वतःचे पैसे किंवा बँकेचे कर्ज यातून उभे करावे लागतात। थोडक्यात समजलं तर 25 लाखांचे अनुदान म्हणजे तुमच्या खिशातून किंवा कर्जातून द्यावा लागणार आणि 25 लाखांचा भार सरकार उचलेल। आता तुम्ही म्हणाल की सरकार एवढे पैसे कशासाठी देते, तर ऐकून घ्या। हे अनुदान सहसा खालील यंत्रसामग्री म्हणजे मशिनरी आणि इमारत बांधकाम व तांत्रिक सल्ला म्हणजेच उद्योगाचे नियोजन आणि प्रशिक्षणासाठी यासाठी सरकार ही योजना राबवत आहे। आणि तसेच आपण जर पाहायला गेलं तर या योजनेत गाव तिथे गोदाम अशा अनेक मोठ्या सुविधा मिळणार आहेत। म्हणजे शेतकरी जेव्हा शेतमाल काढतो तेव्हा बाजारात भाव कमी असतात, पण साठवणुकीची सोय नसल्यामुळे त्याला नाईलाजाने कमी दरात माल विकावा लागतो। जर गावातच गोदाम असेल तर शेतकरी माल साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा भाव वाढतील तेव्हा तो विकू शकतो। त्यामुळे ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। तसेच या योजनेत महाराष्ट्रातील कोणते 9 जिल्हे पात्र ठरणार आहेत त्यांचे नाव सुद्धा ऐकून घ्या। पहिलं रायगड, दुसरं पालघर, तिसरं धुळे, चौथं छत्रपती संभाजीनगर, 5वं बीड, 6वं नांदेड, 7वं यवतमाळ, 8वं चंद्रपूर आणि 9वं गडचिरोली। जर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी चालून आली आहे। या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ते नीट समजून घ्या। मोफत बियाणे किट्स, लाखो शेतकऱ्यांना पिकांचे मिनी किट्स मोफत वाटले जाणार आहे। म्हणजे थोडक्यात समजायचे झालं तर मोफत बियाणे किट म्हणजे कमी खर्चात आधुनिक शेतीची सुरुवात करण्यासाठी सरकारने दिलेला हा एक आधार आहे। तसेच दुसरं म्हणजे प्रक्रिया उद्योग, जिल्ह्यात 1000 नवीन युनिट सुरू होतील ज्यासाठी 25 लाखापर्यंत अनुदान असेल। आणि तिसरं म्हणजे साठवणूक क्षमता, म्हणजे गाव तिथे गोदाम ही संकल्पना राबवली जाईल जेणेकरून तुमचा माल सुरक्षित राहील। आणि सिंचन आणि कर्ज, प्रत्येक शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड, दीर्घकालीन कर्ज आणि ठिबक तुषार सिंचनाचा थेट लाभ दिला जाईल। ही योजना 36 वेगवेगळ्या योजनांना एकत्र करून एकाच छताखाली राबवली जात आहे। तसेच योजना पारदर्शकपणे राबवण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य स्तरावर कृषी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमल्या आहेत। ब्रँडिंग पासून ते मार्केटिंग पर्यंत सर्व जबाबदारी या समित्यांकडे असेल। सुरुवातीला ही योजना देशातील 100 जिल्ह्यांत राबवली जात आहे आणि त्यात आपल्या महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश होणं ही मोठी बाब आहे। मित्रांनो, आता या योजनेचे अर्ज कधी सुरू होणार आणि त्याची प्रक्रिया कशी असेल त्याचे अपडेट्स येताच मी सर्वात आधी आपल्या योजना मित्र चॅनलवर घेऊन येईल। तुमचा जिल्हा या 9 जिल्ह्यांपैकी एक आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।